हॅलो नमस्ते मंडळी, मी दीपा दांगट आणि आम्ही सर्वजण सासवड टुरिस्ट प्लेसेस बघतोय. सासवडला आलेलो आहोत आणि ओळखता येतं का तुम्हाला हे डेस्टिनेशन माझ्या मागे असणारं? तर आम्ही संगमेश्वराला आलेलो आहोत. दोन नद्यांचा संगम आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी अतिशय पुराणा म्हणजे जवळजवळ 500 ते 700 वर्ष जुनं संगमेश्वराचं मंदिर आहे इथे. म्हणजे तुम्ही इन्स्टाचे रील्स किंवा ड्रोन शूटिंग बघितलं असेल, त्या व्हिडिओमध्ये जे दिसते ते काही असू दे, पण ही रियालिटी आहे बघा. अतिशय अस्वच्छ घाणेरडं पाणी आहे नदीचं. खरं सांगते मी, खूप 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 कचरा आहे नदीमध्ये. एकेकाळी हे ठिकाण अतिशय सुंदर होतं, परंतु आता बघा काय अवस्था झाली आहे. चला मंदिर बघूयात. समोरून बघा तिकडे तो रस्ता आहे आणि ही नदी. चला अगोदर ना वरती मंदिरात जाऊन दर्शन करूयात. हे बघा मंडळी, अरे बापरे, या झाडाला नेमकी कोणती फळं आली आहेत काय कळत नाही आहे. अगदी आंब्यासारखं दिसतंय काहीतरी. हे बघा अचानक दिसली. झाड कोणतं आहे मला माहिती नाही, पण त्याला चांगली मोठी मोठी फळं आली आहेत. आणि हे बघा, हे श्री संगमेश्वर मंदिर आणि आपल्याला नावाच्या मागे दीपमाळा दिसते एक सुंदरशी. आणि मंदिरामध्ये वरती आल्यानंतर प्रथमतः बाहेर एक नंदी आहे आणि त्या तिकडे समोर मंदिरामध्ये पण मंडळी एक नंदी दिसतोय. अत्यंत मोठा. हे पुरातत्व काळातली जी मंदिरं आहेत ना, अतिशय पुरातन, त्या सगळ्याच शिवमंदिरांमध्ये आपण बघितलं ना तर मोठे मोठे नंदी असतात अगदी आकाराने. हे बघा किती मोठा नंदी आहे या ठिकाणी. मंडळी, गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर असे सुंदर 6 खांब आहेत पहिल्यांदा सभामंडपामध्ये. बघा या ठिकाणी घंटा आहे. ओम नमः शिवाय. मंडळी, अतिशय सुंदर संगमेश्वराचं दर्शन झालेलं आहे. आणि बघा या ठिकाणी आपल्याला हे लाकडी कळस जे दिसतात ना, हे पांडवकालीन म्हणजे महाभारतामध्ये जेव्हा हे मंदिर होतं तेव्हा हे कळस होते बघा मंदिराला. आता त्याचा जीर्णोद्धार झाला आहे त्यामुळे कळस बदललेले आहेत, परंतु तरीही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये हे कळस जतन करून ठेवलेले आहेत. अतिशय सुंदर त्या कळसाचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. मंदिराच्या बाहेर बघा किती सुंदर दीपमाळ आहे आणि मंदिराची जी स्थापत्यकला आहे ती पण अतिशय सुंदर आहे. आता मंदिराचा जीर्णोद्धार पण झालेला आहे. एकदा मंडळी अवश्य ठिकाणी भेट द्या. अतिशय सुंदर मंदिर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निघूयात. बाय.